असं आमचं मत आहे। कारण केवळ FIR होणे याला पूर्ण आरोप मानता येणार नाहीत, चार्ज सुद्धा फ्रेम झालेले नाहीत, कोणत्याच प्रकारे चार्जशीट गेलेली नाही। वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांचं व्यक्तिगत आयुष्य एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून तुम्ही पत्रकारांनी त्यांना अरेकारे बोलावं जस्ट बिकॉज त्यांना कोणी हीच भाषा तुम्ही संजय राऊतच्या बाबतीत का अरेकारे बोलत नाहीत? एकेरिका वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीत बोललं जाते। संजय राऊत सुद्धा एका मोठ्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते, त्यावेळेस का बोललं गेलं नाही? अर्थातच सांगायचं तात्पर्य ज्या प्रकारे टार्गेट केलं चाललंय हे ठरवून टार्गेट केलं चाललंय। कारण एका भटक्या विमुक्त समाजातला माणूस एवढ्या वेळेस कसा मंत्री होऊ शकतो हे झालं नाही पाहिजे, अडचणीत आलं पाहिजे। ह्या सगळ्या सदावर्तेजी नेमका टार्गेट कोण करताय? केल्या चाललेल्या आहेत। टार्गेट कोण करताय? एक लक्षात घ्या की जे भुकेले आहेत राजकीय भुकेले, ज्यांना स्वतःची पत वाढवता आली नाही, लक्षात घ्या एखाद्या पारधी समाजाची माझी आई काही दिवसाच्या अगोदर आपल्याच सगळ्या चॅनलनी दाखवलं होतं, ती कशी विवळते हो, ही शेती आमची रे बाबा। त्या बाईंना म्हणते, एका मोठ्या कुटुंबातल्या लोक सांगतात की ती बाई एका आमदाराच्या कुटुंबातली आहे, ती म्हणते त्या बाईला ही माझी शेती, आम्ही कबाड कष्ट केलेली। अरे पारधी समाजात जन्माला येणं हे गुन्हा नाही रे बाबांनो, हा तेवढाच मोठा अपराध आहे जेवढा ज्या अपराधासाठी तुम्ही फाशी द्या म्हणताय, हा सुद्धा तेवढाच मोठा अपराध आहे। अरे शेवटी दाद नाही, फिर्याद नाही, कुठेतरी आमच्यासारखी माणसं बोलल्याच्या नंतर गुन्हा दाखल झाला। सांगायचं तात्पर्य ही जी स्वतःला लीडरशिपच्या कॉम्पिटिशन मध्ये काही मराठा आमदार याच्यामध्ये प्रेशर आणून जे आहे अशा प्रकारचं जातीय ध्रुवीकरण आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत। त्यामुळे ह्या गोष्टी मला असं वाटतं की हे जे मोर्चांना प्रति मोर्चे जर माझ्या भटक्या विमुक्त समाजातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला अगर वंजारी असेल, बंजारा असेल, धनगर असेल, हक्कर असेल, बौद्ध असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, ब्राह्मण असेल, कोणी मायनॉरिटी असो, कुणाला सुद्धा जर टार्गेट केलं गेलं तर मी सुद्धा आज जरंग्याला, आज धस्याला सगळ्यांना मी इशारा देतो की भगवान बाबाची शपथ महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही सुद्धा प्रतिमोर्चे काढू, परंतु आमच्या माणसांचा अपमान सहन करणार नाही। या देशामध्ये भारताचं संविधान आर्टिकल 21 जे आहे इज्जतीने जगण्याची मुभा देत आहे, धस आणि जरंग्या सारख्यांकडून अपमान करून घेण्याची मुभा देत नाही। बरं, सदावर्तेजी देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे ते एकंदरीत गंभीर तितकंच आहे, संवेदनशील पण आहे। यांच्या हत्येच्या निषेधार्थ आता राज्यातील ग्रामपंचायती 9 जानेवारीला काम बंद आंदोलन करणार आहे। या संदर्भात नेमकं तुमचं मत काय आहे?